आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। नागपूरला प्रेस घेते आहे। थोड्या वेळात सांगितलं आपण सगळे लोक आलात। 29 उद्या ऑगस्ट संविधान चौक नागपूर या ठिकाणी आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष अलका मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक धरणे आंदोलन करतो आहोत। 29 जुलैला सुद्धा दिल्ली येथे देशव्यापी एक आंदोलन झालं महिलांचं। राहुलजीच्या संकल्पनातून प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी मोठं आंदोलन हे दिल्लीमध्ये सुद्धा झालं आणि त्याला अनुसरूनच हे आंदोलन आम्ही नागपूर येथे घेणार होतो। परंतु महाराष्ट्रामध्ये रोज ज्या घटना घडत आहेत, मग ते कलकत्त्यापासून बदलापूरपर्यंत। बदलापूरचं एक उदाहरण मी आपल्याला सांगते की बदलापूरला जी घटना घडली ती 4 वर्षाची चिमुकली, 6 वर्षाची चिमुकली आणि त्या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर आम्ही गेलो। तिथली परिस्थिती जेव्हा आम्ही बघितली तर खरोखर माणुसकीला काळीमा लागेल अशी ती घटना होती। त्या ठिकाणी त्या चिमुकलीची आई ही प्रेग्नंट होती आणि ती महिला सातत्याने त्या ठिकाणी जात होती आणि सांगत होती की गुन्हे दाखल करून घ्या। परंतु 15 तारखेला आमचा आरोप आहे, 15 तारखेला त्या ठिकाणी CM साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळे त्या महिलेला 12 तासपर्यंत तिथे बसून ठेवण्यात आलं, परंतु गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही। ही महाराष्ट्राला लागणारी एक कीड आहे। त्या माझ्या भगिनीचा एक प्रकारे झालेला म्हणजे हत्याच आहे ती, की कायद्याचं कुठंही म्हणजे कायद्याची भीती तर त्यांना राहिलीच नाही। परंतु एक महिला जी प्रेग्नंट आहे तिला 12 तासपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवल्या जातं, परंतु गुन्हे दाखल केल्या जात नाही। याचं कारण ती जी संस्था होती ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याची होती आणि म्हणून त्या ठिकाणचे CCTV फुटेजसुद्धा गायब केले गेले। पॉक्सोच्या अंतर्गत त्या ठिकाणी सर्वांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। त्या संस्था चालकाचा सुद्धा तेवढाच हे असतो की त्यांनी सुद्धा गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, परंतु त्यांनी त्या ठिकाणी CCTV फुटेजसुद्धा गायब केले। जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं, आम्ही त्यांना विचारलं, आमच्या ऑल इंडियाच्या प्रेसिडेंटचं सातत्याने आम्हाला सांगणं होतं की तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे। मला अभिमान आहे माझ्या ब्लॉक अध्यक्षाचा। माझी बदलापूरची ब्लॉक अध्यक्ष त्या ठिकाणी सातत्याने धरणे आंदोलन देऊन बसली होती, जेव्हा की तिला दमदाटी करण्यात येत होतं की जर तू जास्त वेळ या ठिकाणी बसली तर आम्ही तुझ्यावर गुन्हे दाखल करू। परंतु ती माझी ब्लॉक अध्यक्ष जी जास्त शिक्षित पण नाही तरी सुद्धा एक आई म्हणून तिने कर्तव्य पार पाडलं आणि तिने सांगितलं तुम्ही कितीही गुन्हे माझ्यावर दाखल केले तरीही मी या ठिकाणाहून हटणार नाही, माझ्या त्या चिमुकलीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि शेवटी महिला काँग्रेसमुळेच त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। बदलापूरला आम्ही गेले असताना आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले सुद्धा त्या ठिकाणी आले होते। पोलिसांच्या चेहऱ्यावर जसं शून्य होतं, त्यांची इच्छा जरी असेल परंतु सरकारचा इतका दबाव त्यांच्यावर आहे की ते हतबल झाले। त्यांना आम्ही दोष देणार नाही। त्या ठिकाणी तुमच्यासारखीच एक भगिनी ज्यांचा मान सन्मान महाराष्ट्रामध्ये आपण करतो पत्रकारांचा, परंतु माझी भगिनी सातत्याने 2 दिवसापासून गुन्हे दाखल करायला जात होती, परंतु तिचे सुद्धा गुन्हे दाखल करून घेण्यात आले नाही। तुम्हाला माहिती आहे की काय म्हटलं होतं त्या पत्रकाराला? तो म्हात्रे नावाचा पदाधिकारी म्हणतो जसं काही तुझ्यावरच बलात्कार झाला असं तू दाखवते आहे, मग तुम्ही काय महाराष्ट्राच्या महिलेवर बलात्कार झाल्यावर महिलांनी बोलायचं नाही? म्हणजे तुम्हाला पाहिजे तरी काय आहे सरकारला? आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या पत्रकार ज्या भगिनी होत्या त्यांना आम्ही घेऊन गेलो। आम्ही गेल्यानंतर आमच्या सहकारी सुद्धा त्या ठिकाणी होत्या, अंधारे ताई। त्यानंतर
ते गुन्हे दाखल करण्यात आले. हा एक प्रकारच्या म्हणजे एक प्रकारे जसे हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी जास्तीत जास्त संख्येने जेव्हा महिला राजकारणामध्ये येईल तेव्हाच हा प्रकार थांबेल. आणि म्हणूनच राहुलजींनी भारत जोडो यात्रेनंतर महिलांची न्याय यात्रा काढली होती. असंख्य महिला ह्या राहुलजींना भेटत होत्या, आपले दुःख सांगत होत्या आणि त्यानंतर राहुलजीची एकमेव मागणी आहे की लोकसभेमध्ये महिलांना, विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे. जेव्हा की 10 वर्ष सत्तेत असताना भाजपाचे लोक झोपेतून उठले नाही, परंतु जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की महिला त्यांना मतदान करणार नाही, कारण 2014ला त्यांनी महिलांना फसवलं आणि महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केलं नाही आणि मग त्यांच्या लक्षात आलं की महिला मतदान करणार नाही आणि त्यासाठी 33% आरक्षण पारित केलं. परंतु पारित केलं पण लागू केलं नाही. आमची मागणी आहे की तात्काळ ते लागू झालं पाहिजे किंवा ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका आहे त्या 5 राज्यांमध्ये महिलांना 33% आरक्षण तुम्ही लागू केलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आमची आहे. त्याचबरोबर महागाई आकाशाला भिडलेली आहे, घरं चालवणं कठीण झालेलं आहे, ती महागाईला सुद्धा आळा घातला गेला पाहिजे. बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यासाठी सुद्धा हे आमचं आंदोलन आहे. आणि म्हणून आजच आमच्या ऑल इंडिया प्रेसिडेंट या ठिकाणी येत आहेत. उद्या त्या तुमच्याशी संवाद करतीलच, परंतु महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना मी तुमच्या माध्यमातून विनंती करते की आपण सर्वांनी या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी आणि हे जे लुटारू सरकार आहे, महिलांच्या विरोधातलं सरकार आहे, अत्याचारी सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, या सर्वांना हद्दपार करण्यासाठी सगळ्या भगिनींनी संविधान चौकात यायचं आहे. धन्यवाद. ताई, आपण प्रकरणात गुन्हे दाखल झाले, आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली, तरी सुद्धा मग असं काय मागणी आहे? संचालकांवर झालं ना बघा, जेव्हा बदलापूरची घटना झाली, दुसऱ्या दिवशीच त्याच जिल्ह्यामध्ये त्याच तालुक्यामध्ये दुसरी घटना घडली. दुसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये घटना घडली, 6 मुली निघाल्या. ते सुद्धा गुन्हे महिला काँग्रेसने जाऊन त्या ठिकाणी दाखल केले. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय, सरकारची काही जबाबदारी नाही. आज भाजपाचा तो पदाधिकारी आहे, 12 तारखेला घटना घडली, तुम्ही 16 तारखेला गुन्हे दाखल करून घेता. तुम्हाला मुली नाही आहेत का? 4 वर्षाची 6 वर्षाची मुलगी, जेव्हा आम्ही बदलापूरला त्या ठिकाणी गेलो, लहान लहान मुली आम्हाला येऊन भेटत होत्या, माझ्याकडे ते व्हिडिओ आहे, त्या सांगत होत्या की आम्हाला शाळेत जायची भीती वाटते. असा महाराष्ट्र कधी तुम्ही बघितला? काल सुद्धा पुण्याला घटना घडली, रोज कुठेतरी घटना घडते, लोकांच्या मनामध्ये भीती राहिली नाही आणि ह्या सर्व आरोपींना पाठीशी घालण्याचं काम हे भाजपाचं नालायक सरकार करत आहे. माझ्याकडे सूची आहे, ती सूची जर मी तुम्हाला वाचून दाखवली तर किती रेपिस्ट आहे. प्रज्वल रेवन्नासारखा व्यक्ती 2 ते 3 हजार 4 हजार ज्याच्याकडे व्हिडिओ सापडतात, त्याच्या प्रचाराला तुम्ही प्रधानमंत्री जाता आणि मत मागता. म्हणजे तुम्ही बेटी बचाव बेटी पढावचं काय सांगता आम्हाला? प्रज्वल रेवन्नाचं प्रकरण जर तुम्हाला माहिती नसतं आणि मग जर तुम्ही मतदान मागितलं असतं त्याच्यासाठी, तर आम्ही मान्य केलं असतं. जेव्हा की तुमचा पदाधिकारी तुम्हाला पत्र लिहितो, तुमचे लोक सांगतात अशा पद्धतीचे व्हिडिओ आहे, तरी सुद्धा तुम्ही मतदान मागता. महिलांनी खरोखर आपल्या मतातून दाखवून द्यायचं आहे की यांची जागा काय आहे आणि 2024ला लोकसभेला दाखवली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा दाखवेल. आज ते म्हणतात 1 नेशन 1 इलेक्शन. अहो, महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही घाबरले. महाराष्ट्राचं इलेक्शन जे पुढं केलं आहे, मी शाबासकी देईल माझ्या महिलांना. माझ्या महिलांनी मतदान केलं नाही हे त्यांना कळून चुकलं आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं इलेक्शन लांबवलं. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, ही जी लाडकी बहीण योजना त्यांनी काढली ना, ते एकीकडे सांगतात आम्ही तर सांगतो आमचा हक्क आहे, आमच्या भगिनींना ते पैसे मिळालेच पाहिजे, पण ज्या पद्धतीने दमदाटी करणं सुरू केली त्यांनी की जर मतदान केलं नाही तर 1500 रुपये परत घेऊ, तुमच्या घरचे पैसे आहेत का? त्यांची ताकद असेल तर माझ्या भगिनीच्या अकाउंटला त्यांनी हात लावून दाखवा, मग महिला काँग्रेस त्यांचा काय कार्यक्रम करते हे आम्ही वेळ आल्यावर त्यांना दाखवू. आम्ही कधीही असं महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय होऊ देणार नाही आणि यासाठी आमच्यासोबत सुनीताताई आहे, माझ्या प्रदेशच्या
व्हाईस प्रेसिडेंट दोन्ही आहे, डॉक्टर रेखा चव्हाण आहे, डॉक्टर संजीवनी बिहाळे आहे, आमच्या पूर्ण ऑल इंडियाच्या पूजा आनंद आहे, माझी जनरल सेक्रेटरी उज्ज्वला साळवे आहे. आम्ही सर्व टीम महिलांसाठी सातत्याने काम करतो आहोत आणि जमिनीवर उतरून वेळ आल्यास, कारण वेळ ती आणलेली आहे त्यांनी, गावागावामध्ये आम्ही आंदोलनं करतो आहोत. वेळ आल्यास ज्या नेत्यांनी ह्या आरोपीला पाठीशी घातलं त्या नेत्यांची नाकाबंदीसुद्धा आम्ही करू, त्यांना बाहेरसुद्धा पडू देणार नाही. कारण आज अस्तित्वाची लढाई आहे. महागाई तर आहेच, परंतु आमच्या मुली सेफ नाही, आमच्या महिला सेफ नाही. घराच्या बाहेर निघताना प्रत्येक महिलेच्या मनामध्ये भीती आहे. असा महाराष्ट्र कधीच नव्हता आणि हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हा प्रश्न विचारण्यासाठी उद्या आमचं संविधान चौकामध्ये आंदोलन आहे. आपण सर्व महिलांपर्यंत हा आमचा मेसेज एक भगिनीमधून पोहोचवला पाहिजे.